नमस्कार, मी दिनेश खराडे. मी एक सामाजिक कार्यकर्ता किंवा एक राजकीय कार्यकर्ता आहे पुणे महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रातला. ही आजची बाईट देताना तसं एक प्रकारे मला वाईटसुद्धा वाटते की ही जी पुणे महानगरपालिका आहे, अतिशय इमानदार लोक, इमानदार सेवक, अतिशय इमानदार सभासद, जसं की आमचे महात्मा फुले आमचं श्रद्धास्थान आहे ते सुद्धा या महानगरपालिकेचे सभासद होते. एक दोन म्हणी आहेत मराठीतल्या. एक आहे, जे पाहायला नाही मिळालं ते भोगायला मिळालं की ते माणूस माच करतो. आणि एक दुसरी म्हणे की नासका आंबा हा परडीतून लवकर बाहेर काढला तर इतर चांगले आंबे नासणार नाहीत. ह्या पुणे महानगरपालिकेत एक माधव जगताप म्हणून त्यांना मी आयआयएसच म्हणतो, त्यांच्या आयआयएसचा आणखीन एक पुरावा आहे. ह्याच्या आधीचा आयआयएस अशी होती, 50 लाख रुपये आमच्या पुणे महानगरपालिकेने पेड केलेला बॉडीगार्ड त्यांच्याकडे असायचा. त्यांच्या समोरच्या ऑफिसमध्ये फर्निचरचं काम, आधी फर्निचर चांगलं असताना विना टेंडर त्यांनी फर्निचरचं एक 5-25 लाखाचं काम केलं. आता तिसरं मी तुम्हाला सांगतो, वाहन पुणे महानगरपालिकेने त्यांना वापरायला वाहन दिलं होतं. ते पुणे त्यांचं घर इथं जवळपास कुठं असलं किंवा पुणे महानगरपालिकेचं कार्यक्षेत्र फार मोठं नाही, एक 10-20 किलोमीटर वापरायला लागतं. पण सदर महाशयांनी गाडी कुठं कुठं वापरली याच्याबाबतची माहिती अधिकारात घेतले. तर गाड्या कुठं कुठे गेल्या तुम्हाला मी सांगतो. सेंटॉर हॉटेल, JW मॅरिट हॉटेल, हयात हॉटेल, रेसिडेन्स क्लब, टप क्लब, पुना क्लब, सयाजी हॉटेल, वेस्टर्न हॉटेल, अशा ठिकाणी ही महाराज आमची गाडी घेऊन गेलेत. ही तर पुणे महानगरपालिकेचं सर्वसामान्य नागरिकांचं काय काम असतो एक. तसंच ह्या महाशयांनी त्यांच्या कारकिर्दीत साधारणतः 55 वेळा मुंबईला गाडी नेली व्हाया पनवेल. पनवेल जे आहे ते नाचगाणी करणाऱ्यांचं श्रद्धास्थान आहे, त्या मार्गे गाडी साधारणतः 55 वेळा बाहेर गेली आहे. अशा पद्धतीचं कुठलं काम असतो. पुणे महानगरपालिकेचं त्यांचं हे मुख्यालयाच्या ठिकाणी असतं. अशा पद्धतीने गाडी बाहेर गेली. ही गाडीचा जो खर्च आहे, म्हणजे त्या ड्रायव्हरचा खर्च, इंधनाचा खर्च, देखभाल दुरुस्तीचा खर्च, हा आम्हा पुणेकरांच्या नागरिकांनी, आपल्या पुणेकरांच्या नागरिकाच्या पैशातून दिला आहे. याबाबतचं कसं झालं. आणि सगळ्यात महत्त्व, त्यांच्याकडे जो ड्रायव्हर असतो, ती गाडी जी असते ती सकाळी 8 ते रात्री 8 ह्या कालावधीत त्यांच्या दिमतीला असते. बरं, इतर शासकीय सुट्ट्या, शनिवारीची सुट्टी, ह्या सुट्ट्यांनासुद्धा ती गाडी त्यांच्याकडे असते. असं काय काम करत असतील हे महाशय. म्हणजे हे काम कमी आणि बाकीचेच उद्योग जास्त करतात. त्या बाकीच्या उद्योगामुळे ते 11 महिने सस्पेंड होते, तो भाग तर मी बोललेलो आहे आधी. पण अशा पद्धतीचे जर एखादा अधिकारी उन्माद करत असेल किंवा माच करत असेल, तर अय्याशी करत असतील, तर चांगले अधिकारी त्यांच्या संगतीला लागणार नाहीत का. बघा कसे मानवी स्वभाव आहे. दुसऱ्याची अय्याशी बघून त्यालाही वाटू शकतं एक चांगल्या अधिकाऱ्याला. ह्यामुळं एक आंबा नासका जो आहे तो इतर आंब्यांना सुद्धा नासवू शकतो. म्हणून हा आमचा विरोध आहे की अशा अधिकाऱ्यांना घरी बसवलं पाहिजे. म्हणून हा आमचा लढा आहे, हा आमचा प्रामाणिक प्रयत्न आहे. माझं वैयक्तिक त्यांच्याबरोबर काहीही नाही. जो ह्या महानगरपालिकेला लुटेल, जो ह्या महानगरपालिकेची बदनामी करेल, त्याच्या विरोधात आम्ही बोलणार. का. ही महानगरपालिका, ही जी संस्था आहे ना, ही आमची आई आहे, माझी आई आहे, माझ्यासारख्या हजारो जणांची आई आहे. तिने पोचले ह्या महानगरपालिकेने पोचले. त्याच्या विरोधात, त्याच्या पैशांची लूटमाट करणारा, त्याला बदनाम करणारा कोण असेल तर त्याच्या विरुद्ध आम्ही आवाज उठवणार. आयुक्त साहेबांना आज पुन्हा एकदा पत्र दिले. ठीक आहे, त्यांच्यावर काय असेल दबाव किंवा चौकशी असतात. एवढा मोठा अधिकारी कसा झाला तो तर भाग वेगळा आहे. साधं दुय्यम अभियंता असतानाच वॉर्ड ऑफिसर झाले ते, त्याच्यातच सगळं आलं. ठीक आहे, आधी झालेलं झालं. आता मात्र आम्ही या गोष्टीबाबतचा आवाज उठवणार, योग्य ते ठिकाणी जाणार आणि योग्य ते ठिकाणावरून आम्ही त्याचा विरोध करणार. 50 लाख रुपये बॉडीगार्डचे, फर्निचरचे साधारणतः 25-1 लाख रुपये आणि वाहन चुकीच्या पद्धतीने बेकायदेशीरपणे वापरल्याचे लाखो रुपये, असे पैसे आम्ही श्री माधव जगताप यांच्याकडून वसूल करण्याचा प्रयत्न करणार ना. आणि त्यात यश मिळणार. त्यांनीसुद्धा काय द्यायला हरकत नाही की ती मला आता आला आहे, त्या अंदाज येतो साधारणतः आम्हाला. 5-5, 7-7 खात्याचा कारभार होता, चुकीच्या पद्धतीने कारभार चालला आहे. टॅक्समध्ये सुद्धा कोट्यावधी रुपयाचा टॅक्स कशा पद्धतीने माफ केला आहे ह्याच्यासुद्धा आम्ही तक्रारी दिल्यात. ह्याचा सगळा पाठपुरावा हा निरंतर अथकपणे चालू राहील. पुणेकरांनो, आपलेच पैसे, आपले पैसे लुटणाऱ्याच्या विरोधात आपल्याला आवाज उठवावा लागेल. दुसरा कोण येणार नाही. आणि आपला पुणेकर बाणा आपण जपला पाहिजे. आपण जे केलं काय पाहिजे. ह्या स्वातंत्र्याची जी मुहूर्तमेढ रोवली गेली किंवा जर चिंगारी पेटली ना, ती ह्या पुणे शहरातून पेटलेली. हा आपला वारसा आहे.
आपण आपल्या वारसा पद्धतीनेच राहिलं पाहिजे. ज्यांना वाटतं ना हे असं लुटून नाही व्हायला पाहिजे, त्यांनी माहिती घेतली पाहिजे. हे बघा असं नाही होत, कोण येणार नाही, सुरुवात आपल्यापासून केली पाहिजे. म्हणून मी सुरुवात माझ्यापासून करतो आहे. माधव जगताप यांनी जे काही पैसे चुकीच्या पद्धतीने वापरलेत, लुटलेत, हे वसूल होण्यासाठी माझा निरंतर प्रयत्न असणार, पाठपुरावा असणार. धन्यवाद. TV10 हे असं माध्यम आहे की ह्या माध्यमातून आपण आमच्यासारखे किरकोळ कार्यकर्ता ह्याला एक व्यासपीठ मिळाले, त्याबद्दल मी संबंधित जे आमचे पत्रकार आहेत त्यांचे मी आभार मानतो. धन्यवाद. मित्रांनो, आमचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे खाली कमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की कळवा. धन्यवाद. If you like the video, do like, comment, share and subscribe.